नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा. तर आपण पाहिली मागे छाटणी खत टाकलेला आहे, मुरचूद आणि चुना अशा प्रकारे आपण व्हिडिओ टाकलेले आहे. आणि आज आपण पाहणार आहे की सफरचंदांच्या झाडाला आज फुलं आलेली आहेत. एक वर्षे होऊन 20 दिवस झालेले आहे मित्रांनो याला. आणि त्याचे म्हणजे फायदे बघा तुम्ही आता कसे आहे, फुलं आलेले आहेत त्याला बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो. हार्मन 99चे झाड आहे हे. तर आज बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे फुलं आलेले आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी सफरचंदाच्या झाडाला नवीन फुलं आलेले आहेत. हे बघा, याच झाडावरती नाही की प्रत्येक झाडावरती आहे असं काही नाही मित्रांनो. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ते फुलं असं नाही. त्याचे बघा नवीन नवती पण फोडलेली आहे. हे बघा नवीन नवती आणि त्याचे हे फुलं आलेले आहेत. तर हे बघा, आता यालाच आता ते फळ येणार आहेत पुढे चालू. हे फुलं आहेत ते अगोदर प्रत्येक या म्हणजे मक्याला पण तसंच, गव्हाला पण तसंच हे होते की सफरचंदाच्या झाडाला बघा आज कशाप्रमाणे फुलं आलेले आहेत. आपण शकता गुलाबी कलरचे फुलं आहेत हे. आणि यूट्यूबवरती मी सर्च केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काही टाकलेला नाही फुलांचा. क्वचित म्हणजे 10% लोकांनी हा व्हिडिओ म्हणजे फुलांचा टाकलेला आहे आणि बाकीच्यांनी नाही. म्हणजे मी पाहिलेला आहे तर मला काही दिसला नाही. पण मी पण एक यूट्यूबर आहे, मी पण सफरचंदांच्या विषयी माहिती टाकतो. तर आपण पाहू शकता फुलं आजच्या याच्यामध्ये. आज बघा कशी दिसत आहे छाटणी केल्यानंतर फुलं. बघा गुलाबी कलरचे फुलं आहेत हे. आता याचे फायदे पण तसेच आहेत आणि तोटा पण तसाच आहे. तर याचे फायदे आहेत मित्रांनो. आता शेणखत टाकले आम्ही याच्याला. आता खत पण आणलेलं आम्ही, ते आम्ही ड्रिपनुसार सोडणार आहे. आणि याला आता फुलाची संख्या वाढलेली आहे आणि याला आता जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसानंतर मला वाटते की माझ्या मनाने की याला 15 ते 20 दिवसांनी फळ तयार होणार आहे. म्हणजे अशी आता तर सध्या कळी आहे आणि याच्यानंतर त्याला फळाची सुरुवात होते. म्हणजे ते फूल गळण्यासाठी पण लई उपाय करावे लागतात. पांढरी माशी हे सांभाळून, म्हणजे याचे तोटे आहेत असे की पांढरी माशी त्याला ते आता पोस्टर आणायला लागणार आहे की कारण ते माशीची वगैरे. आणि याची आता लय काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे त्याला पाणी पण हे अर्धा तास 20 ते 30 मिनिटच द्यावे. जास्त पाणी दिल्यास दुष्परिणाम पण होऊ शकतो सफरचंदांच्या झाडावर. तर धन्यवाद मित्रांनो. पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.